उजळले भाग्याचा जो
Jai
संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला संपुष्टी हे हृदय पेटी करुणी कोटी साठवू संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडरीकाय नाथ मुनींद्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे अलङ्कापुरीरम्य सिंहासनस्थं पदाम्बुजतेजस्फुरदिखो प्रदेशं विधीन्द्रादैवे सदा स्तूयमाना समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवा जयाचे क्रिया स्मरण होय सफळ विद्येचे अधिकरण तेची श्री चरण श्री गुरुंचे नमस्कार नियंता मस्तक हे पाया वरी करी संतांच्या प्रस्तुत
प्राप्त प्रसंगी प्राप्त स्वरूपी कीर्तन रूपी सेविकांना निवडलेला अभंग संत श्रेष्ठ महान भागवत भक्त पंचमपीठाचे निर्णय देहूचे सुप्रसिद्ध साधक जगद्गुरु जगद्वंदे तुकोबरा यांचा चार चरणाचा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगाद्वारे तुकोबरा म्हणतात, उजळले भाग्य आता माझं भाग्य उजळलं कधी चालू वर्तमानामध्ये आता तुकोबरा यांचं भाग्य उजळलं. तुकोबरा म्हटले अवघी चिंता वारी का भाग्य उजळलं म्हटले, कारण अवघी चिंता वारी चिंता समूळ नष्ट झाली. आता माझ्या जीवनामध्ये चिंता शिल्लक उरली नाही म्हणून तुकोबरा म्हटले उजळले भाग्य आता. अहो म्हणे तुकोबरा चिंता शिल्लक उरली नाही, चिंता समूळ नष्ट झाली. असं तुमच्या जीवनामध्ये काय घडलं? तुकोबरा सांगतात, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. अहो म्हणे चिंता जाण्याचं कारण ते माझे सज्जन सोयरे सांगाते पायात विधी विठोबाचे, जे विठोबाचे पाय आहेत ते सज्जन सोयरे ते संत महात्मे ते मला प्राप्त झाले आणि त्यांच्या संगतीने माझ्या जीवनामध्ये पद्मनाभ जोडला गेला. अनेक दिवसांची चिंता होती महाराज की तो पद्मनाभ कधी भेटेल, कारण तो भेटल्याशिवाय जीवाचा उद्धार नव्हता म्हणून तो मला प्राप्त झाला. तुकोबरा म्हटले तो प्राप्त झाला ना, हा केवळ संतांच्या संगतीने प्राप्त झाला. आता आम्ही याचा क्षेम होऊ देणार नाही. मग काय करणार? संगोष्टी हे हृदय पेटी करुणे पोटी साठवू. हा भगवान परमात्मा प्राप्त झालाय ना, आता आम्ही याला बाजूला जाऊ देणार नाही. आम्ही याला संग्रहीमध्ये ठेवणार. अनेक दिवसांचा ठेवा होता या संत महात्म्यामुळे सापडला. तुकामध्ये होता ठेवा तो या भावा सापडला. अल्पसह द्यायचा पर्यार्थ असा. छत्रपती शिवराय, श्री संत तुकोबरा, श्री संत ज्ञानोबा यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही महाराष्ट्र भूमी. या महाराष्ट्र भूमीमध्ये असणारं गाव म्हणजे राहता. संपूर्ण श्री रोकडेश्वर महाराज यात्रा महोत्सव निमित्त संपूर्ण गावकऱ्यांच्या वतीने चालू असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह. सप्ताहातील संपूर्ण कार्यकर्ते मंडळी, गावातील संपूर्ण प्रतिष्ठित मंडळी, संपूर्ण यात्रा कमिटी अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव, संपूर्ण गावातील श्रोते मंडळी, बाहेर गावून आलेली पाहुणे मंडळी व तसेच अगदी शिवनिर्मित असणारा मृदंग तांडवासारखं वाजवण्याची ताकद ज्यांच्या पोटात आहे ना, ज्यांच्या हातामध्ये साक्षात सरस्वती वास करते, ज्यांनी अनेक विद्यार्थ्यांना गायनाची कला व वादनाची कला ज्ञात करून देत आहेत आणि अनेकांना दिले देखील असे गुरुवर्य श्री उमाटे सर यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते. व तसेच ज्यांच्या अमृत तुल्य वाणीमधून आपण गायन ऐकणार आहोत असे आमचे हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज व तसेच हरिभक्त पारायण विठ्ठल दादा सलगरेकर व तसेच हरिभक्त पारायण राजू दादा व तसेच हरिभक्त पारायण व्यंकट महाराज व तसेच माऊली ओंकार, संपूर्ण रात्री भजनी मंडळ व तसेच मारुती दादा व तसेच हरिभक्त पारायण लोंढे पाटील व तसेच हरिभक्त पारायण आमचे ज्ञानोबा माऊली व तसेच आमचे चौकदार सुंदर अशा विनेकरी ताई, सगळं एकदा पहिल्यांदा विनेकरी ताईंसाठी सासूबाईंसाठी टाळ्या वाजवल्या, जोरदार टाळ्या वाजवल्या. खूप सुंदर विनेकरी आहेत आज. व तसेच संपूर्ण रात्री भजनी मंडळ व संपूर्ण सलगरा भजनी मंडळ व तसेच माझे मार्गदर्शक श्री केशवांना गायकवाड आणि श्री पांचाळ सर, ज्यांनी माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभा आहे, ज्यांनी मला कीर्तन कर त्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्यांच्यामुळेच आज मी इथे उभा आहे. त्यांच्या चरणी देखील नतमस्तक आहे. व तसेच माझे गुरुवर्य ज्यांनी मला मुलांचं मार्गदर्शन केलं असे आमचे हरिभक्त पारायण भगवान काका व तसेच माझ्या सासूबाई देखील. माझ्या सासूबाईंनी मला भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद दिला. त्यांच्या प्रतिसादामुळे मला हे शक्य झाले. त्यांच्या चरणी देखील मी नतमस्तक होते. व तसेच ज्यांनी मला मोलाचं मार्गदर्शन दिलं, माझे मुख्य मार्गदर्शक माझे गुरुवर्य श्री कृष्णा महाराज राजूरकर यांच्या चरणी देखील मी साष्टांग प्रणिपात करते. श्री रोकडेश्वर महाराजांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करते आणि सेवेला सुरुवात करते. या अभंगाद्वारे तुकोबरा म्हणतात, आम्ही उदयाला आलो, तरुणोपायाच्या मार्गाला पोहोचलो. तरुण खूप महत्वाचे आहे. तुकोबरांसारखे महात्मा सुद्धा या भवसागरामध्ये गुंतले. तुकोबरांना माहित होतं
मी यासाठी आलेला नाहीये, मला हे करायचं नाहीये. कारण तुकोबराय म्हणजे का सामान्य होत्या नाही महाराज. तुकोबराय म्हणजे सामान्य होत्या नाही. एकेकाळी नामदेवराय असणारे तुकोबराय, एकेकाळी उद्धवजी असणारे तुकोबराय, एकेकाळी अंगदजी असणारे तुकोबराय. अंगदजींनी सर्वात श्रेष्ठ ज्ञान भगवान श्री कृष्णाकडून प्राप्त करून घेतलं होतं. एवढ्या देवाच्या संगतीत जन्म घेणारा महात्मा संसारामध्ये गुंतल का? जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. पण तुकोबराय म्हणतात मी स्वतः संसारामध्ये गुंतलो या संसारे कैसा झालो सेंध. मी माझे वाढूनी माया तृणेचा बाध. स्वहित न दिसेची केला आपुला गध. लागले काळ पाठी सवे काम हे क्रोध. तुकोबराय म्हटले मी स्वतः संसारामध्ये गुंतलो. तुकोबरायांसारखा महात्मा जर संसारामध्ये गुंतत असेल तर आमचं तुमचं काय हो? आम्ही तुम्ही सुद्धा संसारामध्ये गुंतल का नाही? हा संसार नावाचा सागर भल्या भल्याला उलटून पाडिते. भवनदीचे पाणी गड्या मोठे ओढीते. भल्या भल्या पोहणाऱ्याला उलटून पाडिते. हे पहा, संसाराच्या पाण्या इतकं गंगेचं पाणी सुद्धा ओढत नाही. तुम्हाला गंगेमध्ये पाहून अनुभव असेल. गंगा सरळ शिस्त जाते का धडधड जाते? बारके बारके होऊन शिस्त जातात का धडधड जातात? बारक्या होळात जर पाय नसला तर वाचायची शक्यता नाही. गंगा सरळ सरळ वाहत कटपर्यंत नेईल, भुचकाळ्या घालीत नाही. बारक्या होळ्यामध्ये पडल्यावर वाचणार नाही. तसा हा संसार म्हणजे बारका होळा. एकदा का या संसारामध्ये पडलं की भल्या भल्याला सुधरू देत नाही. तुम्ही ज्याचं झालंय ना त्याला सकाळी विचार, आता विचारू नका. आता कीर्तनातून मी एकाला विचार, कस काय बाबा, कुण्या साली लग्न झालं? 72च्या. खटलं कसं होतं? काय सांगू म्हणजे. हिथीत काटोडं पाठीचं गेलं, पायाचं तर सगळंच गेलं. केस पांढरे झाले, दात पडले, डोळे मातीत गेले. कशामुळे? तिच्या बरोबर लग्न केलं. आणि केलं नसतं तरी पडले असते, पण एवढी बेहाल झाली नसते. आजा म्हटलं आपण अनुभव आले अंगा. जो या संसार नावाच्या सागरामध्ये गुंतला त्या महात्मांचं काही हित झालं नाही. पण जो या संसार नावाच्या सागरातून आपले नाव पलीकडे नेली त्याच महात्म्यांचा उद्धार झाला. तेच महात्मा उद्धाराच्या दिशेला पोहोचले. तुकोबरायांसारखे महात्मा म्हणतात या संसार नावाच्या सागरातून अनेक काळ प्रवास काढत या कलियुगासारख्या खडतर काळामध्ये भगवंताचं नाव आमच्या सुप्रती मुखाला यावं हे काय साधारण गोष्ट आहे का? कारण हा परावर्षाचा काळ आहे, हा चालू काळ. यापेक्षा आमच्या लहानपणीचा काळ जरा बरा होता. त्या काळामध्ये टीव्या नव्हत्या, ऑनलाईनची साधनं नव्हती. अहो बिघडायचा काळ म्हणजे माहितीये का? बिघडायचा काळ माहिती नाही. अहो एवढं मोठं गीत आहे की 16 वरीस धोक्याचं, हे तर सगळ्याला पाठच असं. बिघडायचा काळ म्हणजे 16 ते 20चा पट्टा. याच काळामध्ये माणूस बिघडतो आणि याच काळामध्ये माणूस सावरतो. त्या काळामध्ये टीव्या नव्हत्या, ऑनलाईनची साधनं नव्हती. एकतर गावातल्या गावात शाळा करायचे, जनावरं वळायचे आणि आई वडिलांना मदत करायची. पण आत्ताच्या काळाचा जर विचार करायला गेला तर जन्मलेल्या लेकराला 5G लागले, 3G जमना झाले, अडकू लागले. अडकायचं नाही, नॉन स्टॉप चाललं पाहिजे. डाटा संपलं तर बापाला 2 GB माराव, पण पोराला मोबाईल पाहिजे. आत्ताच्या मम्मीला सुखही नव्हतं. पूर्वी लेकरू जर रडू लागला तर आईला त्याला गाणं म्हणून झोपी घालावं लागत होतं. आता मम्मी पायनाला मोबाईल अडकू लागला. लेकरू मोबाईल बघत राहून मम्मी खुशाल फोटो काढ. आम्ही एका गावामध्ये कीर्तनाला गेलो. एकानं म्हटलं चहा प्यायला घरी चला. त्या घरी गेल्याच्या नंतर एक आई लहान बाळाला मोबाईल देऊन जेव घालत होती. मी म्हटले ताई लहान बाळाला मोबाईल देऊ नये, चुकीचं आहे. म्हणे ताई ऐकत नाही. 40 वर्षाचा पप्पाचा बाप तुमच्या शब्दाच्या पुढे जात नाही, 4 वर्षाचा पप्पा ऐकत नाही. आता यातल्या काही बाया काय म्हणतात ते सांगू. तुझं कार्ट कीर्तनामध्ये बसून मोबाईल बघायला 2 दिवस झाले, तू आम्हाला ज्ञान द्यालीस. खरं आहे का नाही? या 5Gच्या काळामध्ये आमच्या मुखाला भगवंताचं नाव येऊ दे म्हटलं तर येईल का? मोबाईल मध्ये तुम्ही कुठलाही ऍप काढा, व्हॉट्सअप काढा, इंस्टा काढा, स्नॅपचॅट काढा, ट्विटर, अहो कुठलाही ऍप काढा. ऍप काढल्याच्या नंतर भगवंताचं नाव किंवा भगवंताचे फोटो लगेच आपल्या तोंडापुढे येते का? दिवसभर म्हटलं तरी येत नाही. दिवसभर महाराजांच्या मोबाईल मध्ये सुद्धा यायला तयार. आम्ही सामान्य नाही महाराज, आमच्या मुखाला भगवंताचं नाव येतं. आम्ही एवढे भाग्याचे आहोत, एवढे दैवाचे आहोत.
एवढे दैवाचे आहोत की तुम्ही समोर बसून कीर्तन ऐकत आहोत, नाहीतर लोकांकडे अजिबात वेळ नाही हो. काय वेळ होता पूर्वीच्या काळामध्ये. एखाद्याच्या जर लग्नाला जायचं म्हटलं की गाड्याच्या गाड्या भरून जायचे, टपावर बसून जायचे, ट्रक मध्ये जायचे, जागा भेटल तिथं जायचे. कधी आधी. पण आता क्लुजर बांधलं तरच लग्नाला चालेल, आणि त्या क्लुजर मध्ये जर जागा नसेल त्यानं जाणं त्याचं लग्न झालं. त्याच्या पलीकडे बप्पीशी भेटलं त्याला भेटलं नाही तर उपाशीच. भिकाऱ्यासारखं मागून खावं लागतं महाराज. महाराज असलं काय आणि पोतराज असलं काय, भिकारीच. याही काळामध्ये आमच्या मुखाला भगवंताचं नाव येतं. आम्ही सामान्य नाही महाराज. तुकोबराय म्हणले आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरी, आम्ही दैवाचे दैवाचे दास पंढरीरायाचे. तुकोबराय म्हटले सामान्य नाही. अनेक काळ आम्ही त्या भगवंताचं भजन केलं, अनेक काळ आम्ही त्याचा अट्ठास केला, अनेक काळ आम्ही त्याचा सह्यास केला. कारण हे आजचं नाहीये. तिळ तिळ पुण्य सांचा पडे तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेसी आतुडे घडे समागम संतांचा. कोटी जन्म पुण्य साधिले साधन. अनेक काळ भगवंताचं भजन केलं, एक काळ नाही. जो जो जन्म प्राप्त झाला त्या त्या जन्मामध्ये भगवंताचं भजन, अनेक काळ पुण्य जमा केलं, अनेक काळ भगवंताचं भजन केलं. कारण हे आजचं नाहीये. तुकोबराय म्हणतात पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सम्मुख तो कैसा संत चरणी पावलो. अनेक काळ पुण्य जमा केलं, अनेक काळ या मुखानं भगवंताचं नाम गायलं, म्हणून आज या ठिकाणी प्राप्त झालो. कारण या ठिकाणी प्राप्त होऊ नये अप्राप्त झालेली अनेकांच्या वेळ जवळची आहे. तुकोबराय म्हटले यासाठी भाग्य घडावं लागतं. भाग्यैसी झाली जोडी. तुकोबराय म्हटलं माझं भाग्य उदयाला आलं. अनेक काळाची पुण्याई होती आणि अनेक काळ भगवंताचं केलेलं भजन होतं, अनेक काळ भगवंतावरचा केलेला अट्ठास साह्यास होता.
आणि आमचा भगवंतावरी असलेला निश्चित भाव होता, म्हणून तो मला प्राप्त झाला. तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला. हा सापडला ना, हा संतांच्या संगतीने प्राप्त झाला. अनेक काळाची पुण्याई आणि पुण्याई सोबत आमचा भगवंतावरील भाव होता. या कलियुगासारख्याच युगामध्ये मला भगवान परमात्मा प्राप्त करून घेणं शक्य होतं. आणि या कलियुगासारख्याच युगामध्ये केवळ आणि केवळ जीवाचा उद्धार करून घेणं शक्य होतं. कारण इतर युगाच्या जर साधनेचा विचार करायला गेला, कृतायुगाची, द्वापार युगाची, त्रेतायुगाची जर आम्ही तुलना केली तर कृतायुगामध्ये भगवान परमात्मा प्राप्त करायचा झाला तर हजारो वर्षाचं तपचर्या लागायचं. काय लागायचं? हजारो वर्षाचं तप. कीर्तनामध्ये साधी मांडी घालून 2 तास बसा म्हटलं तर बसणं होत नाही. कीर्तनाची 2 तासाची साधना आपल्याला कठीण जाते, मग हजारो वर्षाची तपचर्या करणं काही साधारण आहे का? हजारो वर्ष तपचर्या करणं, लिंबाच्या झाडाचा पाला खाऊन तपचर्या करणं, संपूर्ण इंद्रियांना ताब्यात ठेवून तपचर्या करणं सामान्य आहे का? कारण एकही जरी इंद्रिया जागा झाला तरी हजारो वर्ष केलेली तपचर्या पाण्यामध्ये जाते. कैकांची गेली देखील 60,000 वर्ष तपचर्या केली. कोण? विश्वामित्राने 60,000 वर्ष. काय सामर्थ्य आलं महाराज त्याच्यात? त्यानं सगळंच निर्माण केलं. तुरीसारख्या तुरी, उडदासारखे उडून, मुगासारखे मुग, फुलासारखे फुलं. अहो जशाच तसं प्रति सृष्टी निर्माण केली. फक्त माणसासारखा माणूस निर्माण करायचा राहिला. त्याने प्रतिभाषा देखील निर्माण केली. माहिती आहे का तुम्हाला प्रतिभाषा? महिला मंडळ प्रतिभाषा, पुरुष मंडळ प्रतिभाषा. तुम्ही मसाल मराठी येते, हिंदी येते, तेलुगू येते, थोडी इंग्रजी येते, पण प्रतिभाषा हे मराठीतही बोलल्या जाते, हिंदीतही बोलल्या जाते, तेलुगूतही बोलल्या जाते. अहो तुम्ही जे भाषा वापरता ना त्या भाषेची प्रतिभाषा निर्माण केली विश्वामित्राने. सांगू का? तुझ्या मनावर म्हणा. विश्वामित्राने प्रतिभाषा निर्माण केली. आपण सतत बोलतो आलाय का महाराज फिराज. मला महाराज माहिती फिराज कसला राहतो. आले का टाळकरी भिडकरी. टाळकरी माहिती, भिडकरी कसला. आलं का पकवाजा बिकवाजा. पकवाजा माहिती, बिकवाजा कसला. माईक फिट, टेंट बिंट, साऊंड बिऊंड, मंदिर फिंदिर, लुगडे फिगडे, साड्या बिड्या. झालं का जेवण? कुणीच म्हणत नाही झालं का जेवण फिर. आता हे फिवण म्हणजे कसलं? एवढा ताकददार माणूस, नुसती एक मेनका आली, एक झलक मी दिवाना. मेनकेने नुसतं पायातले घुंगरू वाजवले महाराज. घुंगरानं गडी असा वेळा झाला 60,000 वर्ष लिंबाच्या झाडाचा पाला खाऊन तपचर्या केलेला विसरला आणि त्या मेनकीच्या पाठीमागे गेला. महाराज म्हटले तपाच्या साधनेने भगवान परमात्मा प्राप्त होतो हे व्यर्थ आहे. योगियाच्या ध्यानी ध्याताना तुडती ते तू आम्हा पासी मागे पुढे. योगिया दुर्लभ, योगिया दुर्लभ. साजली पाहता पाहता मन न पुरे.
महाराज म्हटले तपाच्या साधनेने भगवान परमात्मा प्राप्त होत नाही, करिता तपे काम क्रोध खवळती. महाराज म्हटले तप करणाऱ्याचं काही बरं झालं नाही, काम क्रोध खवळती, करिता तीर्थाटने अहंकाराची प्राप्ती होती. महाराज म्हटले तीर्थाटने केल्याने अहंकाराची प्राप्ती होती. मी काशीला गेलो, लय बाया म्हणतात उग बस, मी काशी बसतो जाऊन आलो, काशी बसतो उग बस. काशीलाच गेलीस की तुला काय अमेरिकेला गेलो वाटायला काय? कोण कोण गेल त्या काशीला हात वर करा बरं. काशी काशी फ्री नेऊन आणले की? मी काय तुम्हाला पैसे मागणार चालले, मी काय मतदानाला उभं टाकले नाही, बेशक हातून काशी हो काशी. वा वा. बरं मग काशीला गेल्या ना काय तर सोडावं लागतं ना, काय सोडलं? काय सोडलं? आमच्या बाया काशीला गेल्या की कप सोडतात, कपाटली चहा सोडणार, वाटीत म्हणते. काशीला गेली तरी लोक कप सोडतात. काय सोडावं? कप सोडावं की चहा सोडावं? कप सोडतो. आणि कपात काही चहा चावाली का तुला? म्हणजे तीर्थ गेले तर अहंकाराची प्राप्ती होती, तप केले तर काम क्रोध खवळतो. म्हणजे कृतायुगामध्ये भगवान परमात्मा प्राप्त करायचा झाला तर शक्य नाही महाराज. त्या युगापासून तुकोबरायांनी जोडावं लागतं. कारण एकाने की जर 20 लाखाचा बंगला, 20 लाखाची गाडी आणि बंगला खरेदी करतो म्हणलं तर शक्य आहे का? नाही महाराज. आज एक रुपया साठवावं लागतं, मग पुन्हा ते उपयोगाला येतो. तुकोबरायांनी कृतायुगामध्ये साठवलं, द्वापारयुगाचा विचार केला, त्रेतायुगाचा विचार केला, तुकोबरायांना जमलं नाही. उद्धवजी झाले, तुकोबरायांना जमलं नाही. अंगदजी झाले, नामदेवराय झाले. अंगदजीच्या काळात तुकोबरायांनी अनेक प्रकारचे श्रम केले, तुकोबरायांना जमलं नाही. त्या काळापासून तुकोबरायांना पुण्य जमा करत त्या कलियुगापर्यंत यावं लागलं. विचारापूर्वक तुकोबरायांना इथपर्यंत यावं लागलं. तुकोबरायांना सहज नाही. दुरोनी आलो मी गा, दुःख झाले दारुण, या वयीत्वर होते हेची कारण, दुर्लभ भेटी तुम्हा पायी झाले दर्शन, विनवितो तुका संता दोन्ही करजो. सहज नाही म्हटले, दुरोनी आलो म्हणे, फिरत आलो. सहज गतीने मला इथपर्यंत येता आलं नाही. सहज मी अंधळागा निज निराकार पंते, प्रति हे निवृत्ती झाली जन न दिसे तेथे. सहज गतीने नाही, अनेक काळ सोसावा लागला, अनेक वेळा यातना सोसाव्या लागल्या, आणि अनेक वेळा जन्म घेत मला इथपर्यंत यावं लागलं. आणि इथं आल्याच्या नंतर मनामध्ये करुणा होती, भाव शिल्लक होता, म्हणून तुम्हाला भगवान परमात्मा प्राप्त झाला. सहज गतीने नाही म्हटले, त्यासाठी उपयुक्त होते माझ्या गुरुवर्य. माझ्या गुरुवर्यांनी माझ्यावरती कृपा केली. वतूर गावामध्ये तुकोबराय झोपलेले आहेत, आणि तुकोबरायांना माहो शुद्ध दशमीच्या दिवशी साक्षात्कार झाला. स्वप्नामध्ये येऊन गुरुवर्यांनी तुकोबरायांना दृष्टांत सांगितला. सापडविले वाटे जाता गंगा स्नानी, मस्तकी तो जाण ठेविला कर, भोजना मागती तुप पावशर, पडिला विस्तार स्वप्न माझी. ज्या दिवशी बाबाजी सद्गुरूंनी तुकोबरायांना नामस्मरण करून घेतलं, कानामध्ये बीजमंत्र होतला, त्या दिवशी तुकोबराय म्हणतात माझं भाग्य उजळलं. अभंगाचं पहिलं चरण.
भाग्य आता अवघी चिंता वरली. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तुकोबरा म्हणतात माझं भाग्य उजळलं. त्यासाठी संत महात्मांचा सहभाग आहे. बाबाजी चैतन्याने स्वप्नामध्ये येऊन मला दृष्टांत सांगितला. बाबाजी या फुले सांगितले नाम मंत्र दिला रामकृष्ण हरी. तुकोबरा म्हटले असा मंत्र सांगितला रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. मंत्र हा जपावा सर्व काळ. आवडीचा मंत्र सांगितला सोपा. जेणे नोहे गुंफा कोठे काही. असा आवडीचा सोपा मंत्र सांगितला. बाबाजी चैतन्यासारखे गुरुवर्य मला प्राप्त झाले. माझं भाग्य उजळलं म्हटले. तुकोबरा तुमचं भाग्य उजळलं. तुकोबरा म्हटले हो. अहो तुकोबरा तुमचं भाग्य उजळलं तरी कसं. तुमची तर पत्नी मेली, तुमची तर पोरं मेली, तुमच्या संसाराचं वाटोळं झालं. घरामध्ये अन्नाचा कण देखील तुम्हाला खायला नाही. तुम्ही स्वतः म्हणता पुत्री घर राखीती. मग तुमचं भाग्य उजळलं तरी कसं. भाग्य कशाला म्हणावं म्हटले तुकोबरा. आमच्या तुमच्या दृष्टीने भाग्यवान कोणाला म्हणतो. 10 एकर शेत घेतलं की काय म्हणतो भाग्यवान आहे हो. त्याने 10 एकर शेत घेतलं. नांदेडला प्लॉट घेऊन घर बांधल्यावर काय म्हणतो भाग्यच आहे हो. त्याने नांदेडला प्लॉट घेऊन घर बांधलं. 2 पोरं झाल्यावर काय म्हणतो भाग्यच आहे हो. याला 2 पोरं झाली आणि या काळाला बायको मिळाल्यावर काय म्हणतो आता भाग्याचंच म्हणायचं. भाग्य तेरी दादा भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा निकट वासवरा संतांपाई. पण कीर्तन करायला काय भाग्याची आहेस म्हणून कोणीच म्हणत नाही. एका गावामध्ये आम्ही कीर्तनाला गेलो आणि एक छोटंसं पोरगं आपल्या माऊलीसारखं बाजूला थांबलं होतं टाळ घेऊन. मी त्याला थांबले म्हणून टोपी घातली. अर्धा कीर्तन झाले की त्याची माई पळतच आली. अरे पप्प्या आता काही गोसाई होतोस की काय उतर खाली. मी म्हटले भजन केल्यानं गोसाई होते. म्हणजे भजन करणाऱ्याला भाग्यवान कुणीच म्हणत नाही. पण ऐका पुढच्या पिढीला जर तुम्हाला कोणी सांभाळणार असेल, मी काय सांगते पुढच्या पिढीला जर तुम्हाला कोणी सांभाळणार असेल, ज्या मुलाच्या गळ्यामध्ये माळ आणि ज्याच्या हातामध्ये टाळ आहे ना तोच मुलगा तुमचा उद्धार करेल. बायको चांगली भेटणं म्हणजे भाग्याचं नाही. मुलगा चांगला निघणं म्हणजे भाग्याचं नाही. कारण त्याच्या नात्याला लागल्याच्या नंतर तो बाजूला जाऊच देत नाही. इतका सुंदर आहे महाराज देव. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला. तुझ्याशिवाय सत्य काहीच नाहीये. फक्त त्याला तसं स्मरता आलं पाहिजे. कर अरविंदे ना पदारविंदम मुखारविंदे विनिवेशयन्तम वटस्य पत्रस्य पोटे शयानम् बालं मुकुन्दं मनसा स्मरामि. श्रीकृष्ण गोविन्द हरे राम.
भाग्य तरी नोहे धन पुत्र दारा निकटवास बरा संतांबाई भाग्यवंत मनोजया शरण गेले पंढरीराया आधी संसार सुफळ झाला गे माय देखिले पाय विठोबाचे कधी संसार पूर्ण होतो गाडी घेतल्याने पूर्ण होत नाही घर बांधल्याने पूर्ण होत नाही मुलं चांगली निघाल्याने पूर्ण होत नाही महाराज या कारणाने तुमचा संसार सफळ होतच नाही ज्या दिवशी तो भगवान परमात्मा प्राप्त होईल ना त्या दिवशी म्हणतात आणि जरी तो भगवान परमात्मा नाही प्राप्त झाला तरी झाला कबीरदास महाराजांच्या पत्नीसारखी पत्नी मिळाली ना संसार सुखाचा नाही कशी पत्नी मिळाली पाहिजे सांगते एकदा एकानं कबीरदास महाराजांना प्रश्न विचारला महाराज सांगा म्हणे सुखाचा संसार कशाला म्हणावा कबीरदास महाराज म्हटले सांगतो माझ्या पाठीमागे कोट्यावधी रुपयाने प्रॉपर्टी असणारा एक मारवाडी कबीरदास महाराजांच्या पाठीमागे गेले कबीरदास महाराजांची शेली विण्याची खोली होती कबीरदास महाराज काय करायचे शेली विणण्याचं काम करायचे त्या शेली विण्याच्या खोलीमध्ये कबीरदास महाराज आणि तो मारवाडी शेठ दोघे जण बसले आणि ठीक दुपारी 12 वाजता कबीरदास महाराज आपल्या पत्नीला म्हणाले अय हिंग ये असंही नाही हे अय ओय हे आमचं पाखरं आम्ही एकदा शिट्टीला कीर्तनाला गेलो रात्रीचे 9 वाजले होते आणि एकानं म्हटलं चहा प्यायला घरी चला आम्ही त्याच्या घरी गेलो ते बाहेर दरवाजाला असं पुन्हा बेल वाजवली ट्रिंग 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 मधून उई नाही मग हळू आवाज हळू आवाज पिल्लू मी म्हटलं पिल्लू कुत्र्याचं नाही की मांजराचं नवा म्हटला पिल्लू दार काढतेस का पिल्लू निघाली कडी निघाल्याच्या नंतर पिल्ल्याचा अवतार पाहिला हे केस मोकळे सोडलेले मी म्हटले पिल्लू नवा राक्षस आहे की काय हे पहा पिल्लू महाराजांना जरा टुकटी करतेस का करच म्हणायची ताकद नाही करतेस का हा हे पहा रमेश वारे वा तुझं पिल्लू हा हे पहा रमेश मी आताच सिरियल पाहून झोपले रे जरा तूच कर तू पण घे महाराजांना पण दे आणि मला पण दे कबीरदास महाराजांचं असं होतं का नाही महाराज कबीरदास महाराज शेली विणायच्या खोलीमध्ये होते आणि पत्नीला म्हणाले अहो जरा दिवा ठीक दुपारी 12 वाजता पत्नीने दिवा लावला कबीरदास महाराजांच्या खोलीमध्ये ठेवली आणि निघून गेली अर्धा तास काळ लोटला आणि मारवाडी शेठ म्हणाला महाराज सांगा ना सुखाचा संसार कशाला म्हणा कबीरदास महाराज म्हटले सांगायची काही आवश्यकता नाही मी तुझ्या डोळ्यासमोर करून दाखवले त्याने काय केलं अरे ठीक दुपारी पत्नीला 12 वाजता दिवा मागितला तिने दिवा लावला आणून ठेवले आणि निघून गेले त्याने विचारलं नाही कशाला पाहिजे दुपारी 12 वाजताच काय पाहिजे डोळे फुटले काय डोळ्यात काय माती गेली काय हेंडकाच लावायचं होतं काय बसलेलं देखवणं दुपारी 12 वाजता दिसायला डोळ्यात काय माती गेली काय असले प्रश्न पत्नीने केले नाही हा संसार सुखाचा आहे एवढा सुखाचा संसार तुकोबऱ्यांचा देखील होता का नव्हता तुझं तू सांग एवढा सुखाचा संसार तुकोबऱ्यांचा देखील होता पण तुकोबऱ्यांनी त्या संसाराचा अंगीकार केला संसाराच्या नामे घालून या शून्य वाढत हा पुण्य धर्म केला संसार तुकोबऱ्यांनी त्या संसाराला लात मारली महाराज धन कमवणं म्हणजे भाग्याचं नाही मुलं चांगली निघणं म्हणजे भाग्याचं नाही मला सांगा पैशाने तुमची विडंबना होतो का तुमचा उद्योगार होतो पैशामुळे लोक तुम्हाला बरं म्हणतात का म्हणतात ज्याच्याकडे पैसा आहे त्याला मानही म्हणायचं ज्याच्याकडे पैसा आहे त्याला किंमतही म्हणायचं पण मला सांगा जिवंत असेपर्यंत का मेल्यावर जिवंत असेपर्यंत जोवरी चढला तोवरी म्हणती माझा माझा मानिती लहान थोर देह सुखाची आगाजा इंद्रिया मावळली आला लागून जा कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा एका मोटरसायकलवर एक श्रीमंत घरचा शेठ आणि त्याचा नोकर दोघे जण रस्त्यावरनं जात असताना एक वेगाने भरधाव ट्रक आहे आणि त्या मोटरसायकलला उडवतो दोघीच्या केज फारच एकाच गावचे होते दोघांनाही उचललं एकाच स्मशानभूमीमध्ये जायला उजव्या बाजूला श्रीमंत जायला डाव्या बाजूला गरीब जायला आणि सकाळ सकाळ
दूध घालण्याच्याही आधी एक भीक मागून खाणारा व्यक्ती दोन्ही स्मशानांच्या आतमध्ये बसला आणि मी तितक्यात गेल्याच्या नंतर मला विचारायला म्हणे, महाराज सांगा म्हणे श्रीमंत कोण आहे? म्हटले हा. म्हणे गरीब त्याचा नोकर कोण आहे? मी म्हटले हा आहे. म्हणे श्रीमंत कोण आहे? हा आहे. गरीब कोण आहे? हा आहे. म्हणे श्रीमंत काय खात होता? मी म्हटले काजू बदाम पिस्ता खात होता. गरीब काय खात होता? मी म्हटले भाजी भाकर खात होता. म्हणे काजू बदाम पिस्ता खाण्याचे काय झाले? मी म्हटले राख झाली. भाकर भाजी खाणाऱ्याचे काय झाले? राखच झाली. म्हणजे तुम्ही कितीही कमवा शेवटी कुठं जायचं? एकाच ठिकाणी. शेवटी आपली काय होणार आहे? राखच होणार आहे. शरीराची होय माती, शरीराची होय शरीराची होय माती, कोणी न येते संगती. आयुष्यभर जर तुम्ही कितीही धन 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 जरी केलं ना, शेवटी शोक पत्रिकेवर निधनच लिहावं लागतं. देहग्रहाची कामिनी तिथवर राहिली भुवनी, मी जळत असे स्मशानी अग्नी सवे एकला. विचार करा पत्नीचा. पत्नी दरुजात जन स्मशानी, माणसं स्मशान भूमीपर्यंत येते. गाई म्हशी गोठ्यात, त्यावर तुम्ही कितीही प्रेम करा त्या तिथेच बांधून राहते. पैसा बँकेत राहते आणि हा देह चित्तेतच राहते. हे शरीर चित्तेमध्ये जळून जाते आणि जीवासोबत फक्त आणि फक्त त्याचं कर्मच येतं. मग जीवासोबत जर फक्त त्याचं कर्मच येत असेल तर वाईट कर्म करण्यापेक्षा सत्कर्म करा. आणि जर सत्कर्म करायला तुमच्याकडे वेळ नसेल तर सत्कर्म करणाऱ्याला सह्य करा. तुका म्हणे सत्य कर्मा भावे सह्य, घातलिया भय नरका जाणे. पूर्वीच्या काळामध्ये लोक भिंगबाळी वापरायचे. माहिती आहे का तुम्हाला भिंगबाळी कुठं असायची? भिंगबाळी कानात असायची. म्हणजे एका गावामध्ये मी असंच विचारलं, म्हणे भिंगबाळी पाहिला का? म्हणे बघले की. कुठं होतं? पायात. भिंगबाळी कानात होती. म्हणजे कोण्या ठिकाणी? आता मुलाचे वापरतात बाली, रामायणातला बाली नाही, कानातली बाली. त्या बालीच्या नीट वरच्या टोकाला काय असायची? भिंगबाळी. एका म्हाताऱ्याच्या कानामध्ये एका तोड्याची भिंगबाळी होती. किती तोड्याची? एका तोड्याची. म्हातारं मेलं. म्हाताऱ्याचा अंत्यविधी जवळ आला. म्हाताऱ्याला अन्न त्याच्यात पुरायचं होतं. आता कुठं पुरायचं असते, कुठं जाळायचं असते. म्हाताऱ्याला अन्न आता कुठं बसवते तर कुठं देऊळ करून पुरते. बसवायचे जरा स्पेशल असतात का नाही? बसवायचे स्पेशल, घंटी वडायचे स्पेशल, बांधायचे स्पेशल, धाया टाकायचे स्पेशल, असे काही स्पेशल माणसं राहतात. आणि त्याला बसवल्याच्या नंतर सांगितलं, हे पहा आता एकदाच शेवटचं बाबाचं तोंड बघून घ्या, पुन्हा काय बाबा बघायला मिळणार नाही. लेकी आले तोंड बघून गेले, लोक आले तोंड बघून गेले, नातवंड आले तोंड बघून गेले, सोयरे धायरे आले जवळपासचे तोंड बघून गेले. एक सुनबाई थोडं पाठीमागं राहिली. तिनं मामासाहेबच्या जवळ आली. मामासाहेब गाडीत बसलेला होता. तिनं मामासाहेबला अशी पाहिली. असं पाहिल्याच्या नंतर तिला मामासाहेब दिसलाच नाही. मामासाहेबच्या कानातली भिंगबाळी तेवढं दिसली. माय म्हटलं एवढं लोक जमले कसं करा? सुनबाई मोठी हुशार. तिनं ढिगाऱ्यावरच गुडघे लोटून बसली. अशी रडाई चालू केली. महाराज मामासाहेब. लोक म्हटले लोक रडले नाही, लेकी रडल्या नाही, काय सुनमयाची, काय सुन प्रेमाची. मामासाहेब बापू काय तुमच्या कानात भिंगबाळी शोभून दिसाली. बाजूच्यानं म्हटलं अरे अरे वडा जवळ काय आपुडता नव्हतं, मोडाईला कातर नव्हती. मधल्या बसवणाऱ्यानं असा मार मारला झटका. महाराज
कान तुटला कान यमाचे हाती बांधुनिया देती भूषण हे घेते काढुनिया बांधुनिया देती काळा हाती भूषण हे देती काळा हाती भूषण हे घेते काढुनिया बळ वागून देतात नाही बळ मेलेल्या माणसाला यम येऊन येतो का हो नेतो का आपलेच माणसं बांधून नेऊन ठेवतात महाराज बांधणारे कोणते आपलेच सुत्रीनं वडू वडू बांधतात का बांधत असतील तेवढं वडू वडू पळून जाईल म्हणून पळून जाईल का होते सुत्रीनं वडू वडू बांधतात बांधणारे कोणते आपलेच खिराड्यावर ठेवणारे कोणते आपलेच मडकं धरून वाट लावणारे कोणते आपलेच सरणाला काडी लावणारे कोणते आपलेच उरावर दगड ठेवणारे कोणते आपलेच मग आपलेच माणसं जर आपल्यालाच घालण्याचा विचार करत असतील मग हे जन्मल्याच्या नंतर भाग्यवान म्हणावं का तुकोबरा म्हटले मुलगा जन्माला येणं म्हणजे भाग्याचं नाही धन कमवणं म्हणजे भाग्याचं नाही तुकोबरा म्हटले माझं भाग्य उजळले भाग्य आता अवघी चिंता वारे ज्यामुळे माझ्या जीवनातली सगळी चिंता समूळ नष्ट झाली ते माझं भाग्य उजळलं ते भाग्य कोणतं अभंगाचं दुसरं संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला तुकोबरा म्हटले माझं भाग्य उजळलं त्या संत महात्मांचं दर्शन झालं ना मला तो भगवान परमात्मा प्राप्त झाला चिंता होती महाराज अवघी चिंता वाढली कारण ते संत महात्मे भेटणं म्हणजे सामान्य नव्हतं संत महात्मे भेटणं म्हणजे अमाप कठीण किती कठीण महाराज म्हटले व्याघ्र सिंहाचे दूध जोड महाराज म्हटले सिंहाचाही दूध मिळेल वाघाचाही दूध मिळेल पवना घालवीन पार
महाराज म्हटले एखाद्या वाऱ्याला हे बंदिस्त करते. गेले महाराज लोक. समुद्र ओलांडून पलीकडे जाते. गेले महाराज लोक. पण संत महात्मे सहज गतीने भेटत नाही आणि ते संत महात्मे तुकोबरेंना प्राप्त झाले. सर्वांनी भजन करे विठ्ठल.
तुकोबरा म्हटले माझं भाग्य उजळलं, ते संत महात्म्यांची मला प्राप्ती झाली. कारण संत महात्मे माझ्यासारख्याला भेटणारे नव्हते. कारण संत भेटणं म्हणजे दुर्लभ आहे महाराज. किती दुर्लभ. चंद्र अमृत सुखे सेववेल, असता जाता रवी घरवेल, बाहे हेळा सागर तरवेल, तरी त्या साधूची भेटी न होईल गा, ऐसे ऐसे याने भेटतील साधू. महाराज म्हटले संत भेटणं म्हणजे सामान्य नाही. दुर्लभ संतांचा समागम असणारा, कधीच न प्राप्त होणारा संतांचा संग मला प्राप्त झाला. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. अहो कुणाकुणाच्या जीवनामध्ये जोडला गेला. अनेक लोकांना मारून पैसे काढण्याचं काम करायचं वाढलं पुढे. किती लोकांना मारलं त्यांनी? अनेक लोकांना मारलं. एके दिवशी नारदजी सहज जात असताना नारदजींना अडवलं. अय महाराज, कुठाही दक्षिणा काढा. नारदजी म्हटले मी दक्षिणा घेणारा महाराज नाही. खोटं बोलू नका म्हणे. याही काळामध्ये दक्षिणा न घेणारा महाराज आम्हाला डोळ्याने पाहायला मिळाला नाही. महाराज ठरवू आले, एवढ्यात कोणाला काढतो म्हणे. नारदजी म्हटले मी ठरवणाऱ्यातला नाही. चेकअप करा. चेकअप. नारदजीचं चेकअप केलं, काहीच मिळालं नाही. नारदजी म्हटले एवढे जीवा मारून तुम्ही धन कमवता, कुणाला देता म्हणे? पत्नीला देतो, मुलांना देतो. आणि आजपर्यंत तुम्ही जे जे पाप केलं त्या पापात सगळे वाटे कधी होतील का? म्हणजे असले वाकडे तिकडे प्रश्न विचारू का? पळून जायचा विचार केला. नारदजी म्हटले अजिबात धोका देऊन जाण्याचा प्रयत्न नाही, मला बांधून ठेव. नारदजींना बांधलं महाराज आणि घरी गेला वाल्या करून. आणि पत्नीला म्हणाला अगं आजपर्यंत तुझ्यासाठी नाना परीचे प्रयत्न करून धन कमवलं, तुला दिलं, मुलांना दिलं. आजपर्यंत मी जे जे पाप केलं त्या पापात वाटेकरी होशील का? पत्नी म्हणाली तू पाप केलं का? तू जीवा मारली काय? तू धन कमवले काय? तू चोऱ्या केल्या काय? मला माहिती नाही. मी तुझी नात्याने पत्नी आहे. तू मला पैसे आणून दिला आणि मी घर चालवलं. तू तिकडं काय केलं मला माहिती नाही. तुझं पुण्य जाणं, तुझं पाप जाणं. याचे डोळेच उघडले महाराज. छे गडे, इन्हा म्हटलेलं केलो आणि आज पापात वाटीकरी खायला तयार आहे. नादांकडे ये म्हणे महाराज, ये म्हटले. मग काय विचार आहे? काय नाही म्हटलं, तुमच्यासोबत येतो चल. नारदजी म्हटले तू माझ्यासोबत येऊ नको, तू काय माझ्यासोबत टिकणाऱ्यातला नाहीयेस. मग ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवा, जाग्यावर बसून राम नामाचं स्मरण कर म्हटलं. हल्ले कोणी म्हटलं मला राम नामताच येत नाही. मग काय येईल? मरा 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 मरा, नुसतं मरा नामाचं स्मरण केलं महाराज. बोललेले वाल्मिक तैसेची करी, परतोनी दावी नाम म्हणे, संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. उद्या लग्न आहे आणि दारामध्ये अनेक बकऱ्यांची दावण बांधलेली आहे. अनेक बकरी दावली. बाबांना विचार बाबा एवढी सगळी बकरी कशासाठी? मुली तुझ्या लग्नामध्ये एवढे बकरी का पाहू? अशी आपली रीत आहे. एवढ्या बकऱ्यांचा जर जीव जर माझ्या लग्नामध्ये जात असेल तर मी लग्नच नाही करणार. निघून गेली महाराज मात्रा ऋषीच्या आश्रमामध्ये आणि तिथे गेल्याच्या नंतर मात्रा ऋषीचा समागम झाला. मात्रा ऋषीने सांगितलं मुली तुला भगवान प्रभू रामचंद्र भेटणार आहे. मग ते आणि ते रोज भगवान परमात्म्याची वाट पाहायला लागली महाराज. मेरे झोपडी के भाग जब मेरे राम जी का आवन होगा, सबरी की मुंडियों का पावन होगा। जब जब राम जी का आएंगे जब उसको सब मिल जाऊंगी, मीठे मीठे मेरे अपने हाथों से खिलाऊंगी।
समागमामध्ये शबरीला भगवान परमात्मा प्राप्त झाले. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. अशी कितीतरी उदाहरणं देता येईल, अशी कितीतरी उदाहरणं सांगता येईल. संतांच्या संगतीने भगवान परमात्मा प्राप्त होतो आणि तो भगवान परमात्मा तुकोबरेंना प्राप्त झाला. सर्वांनी एक बार हात वर आजूचे बाजूचे कोर्टातले पहिले सगळेच हात वर. आता असंच राहू द्या, आम्ही जरा चहा घेऊन येतो. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडला. छत्रपतींनी कधी विचार केला नाही जेव्हा असत्य वागलं तेव्हा. तो कुठल्या जातीचा किंवा धर्माचा होता. सगळ्यात महत्वाचा विषय आता जे नराधम आहेत ना ते तेव्हाही होतेच. रांझ्याचा पाटील दिवसा ढोऱ्यातून पोरगी उचलली. अब्रूची माती केली, विहीर ढकलून गेली. 17 वर्षाची होती. नुकतंच शिक्षण पूर्ण करून पुण्याला परतले. त्या पुरीची माय बाप ओढले जाऊन अहो साहेब काय चुकाय माझ्या पुरीची. 14-15 वर्षाची पोरगी माझी बांधावरला बापाला भाकरी द्यायला चालली होती. पाटलानं सत्तेचा संपत्तीचा गैरवापर केला, उचलली, कलंकित केलं. ते राहू द्या, मारून आपलीच माणसं जर आपल्याच पोरी उचलत असतात तर कसं हिंदवी स्वराज्य. अहो साहेब आई म्हणून सांगते जर हिंदवी स्वराज्य घडवायचं असेल, ज्या राज्यामध्ये स्त्रीचा आदर नाही ते राज्य कधीच बळकट बघू शकत नाही. आधी स्त्रीचा आदर करायचा. बळकट असणाऱ्या जिजाऊ मासाहेब आई तुळजाभवानी समोर ठसा रडायला. छत्रपतींनी बघितलं काय झालं. अहो साहेब तुमच्याकडे बघून बळ येतं आम्हाला. तुमच्यामुळे हिंदवी स्वराज्याचे स्वप्न बघतो आम्ही. तुम्ही रडता काय झालं. राजा पोरगी उचलली, सत्तेचा संपत्तीचा गैरवापर केला, जिवंत सोडली नाही, विहीर ढकलून गेली. तिची माय माझ्या समोर पदार्थासमोर उभी राहिली आणि मला प्रश्न विचारला. अहो साहेब पोरगी तुमच्या पोरची शब्द पुरे पडले नाहीत राजा. कसं हिंदवी स्वराज्य घडवायचं तिथे आई बहीण सुरक्षित नाही. छत्रपतींना कळताच तळपायाच्या मस्तकाला गेले. विचार नाही केला तो कोण आहे, आपल्या जातीचा आहे का, आपल्या धर्माचा आहे का, आपल्या उपयोगाचा आहे का. बोलवा त्या रांझ्याच्या पाटलाला माझ्या समोर आणून उभं करा. दोन्ही हात दोन्ही पाय कलम करा. पेटवा येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाला करू द्या. माझ्या स्वराज्यातील जर आई बहिणीवर वाईट नजर टाकली तर हा शुभा त्या प्रत्येकाचा रांझ्याचा पाटील केल्याशिवाय सोडणार नाही. मरू नाही दिलं महाराज त्याला. औषध उपचार करून चावडीवर बसले. त्याला न्यायला आणायला माणसं का कळा बाईचा आदर करायचा. शाहिस्तेखानाच्या बहिणीची मुलगी कुठेतरी भीतीने लपली. शाहिस्तेखानाची बायको पळत आली. जहापनाह मुझे लगता है शुभा के मौला ने बदले के आगे में लड़की उतार. शत्रु आहे शाहिस्तेखान, तरी पण बायकोला सांगतो बेगम जबान को लगाम दे. शिबा के मौला है वो, ऐसी उनकी औलाद नहीं कि बेटी पे उनकी गंदी नजर डाल. बेटी अपनी हो या शत्रु की औरत जात की इज्जत करते हैं. बाइकोला कौतुक क्या लगता है आपको जहापना, तुमने उनकी बहु बेटियां उठाई, यहाँ तक कि उनकी इज्जत तक लूट ली. तुमने नहीं सोचा औरत है वो आपका दुश्मन है, फिर शिवा बदला नहीं लेगा.
बेशक लेगा बेगम, आज उंगलियों पर जान चली गई, कल गर्दन से जाऊंगा, लेकिन विश्वास के साथ कहता हूँ, जुबान देता हूँ, इन आंखों ने देखा है, बेटी अपनी हो या शत्रु की, किसी भी धर्म जात की औरत हो, वो शत्रुत्व नहीं निभाती, बेटी शत्रु की भी हो, शुभा इज्जत छोड़ देती, ऐसे हिंदू है औरत जात देवी समजते, अरे शत्रूलाही विश्वास वाटला, असं चरित्र ज्या राजाचं आहे ना, त्याची वारसदार होतात, काही जगणं पाहिजे, काही सामर्थ्य पाहिजे, काही नजर पाहिजे, काही पावित्र्य पाहिजे, स्वतःची पत्नी सोडून इतर स्त्रियांना आई बहिणीच्याच नजरेने पाहता आलं पाहिजे. यत्र नारीस्तु पूज्यन्ते प्रमन्ते तत्र देवता, जिथे स्त्रीचा सन्मान आहे तिथेच भगवंताचा वास आहे. हे शास्त्राचं वर्णन आहे, लक्षात. संतांच्या संगतीने भगवान परमात्मा प्राप्त होतो. निळोबर आहे म्हणजे धन्य ही आनंदाची सापडली वेळ, जेने संत सज्जन भेटले कृपाळ, तेने घडीला बुद्धीचा ओमाळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ. या संत महात्म्याने मला भगवान परमात्मा दाखवला. संत नसतील तर मला भगवान परमात्मा कळालं नसतं. हे संत महात्म्यांची प्राप्ती झाली आणि माझं भाग्य उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. काय चिंता होती तुकोबरायला, काय उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे. हा भगवान परमात्मा मला भेटेल का, हा देव मला प्राप्त होईल का, ही चिंता होती तुकोबरायला. आणि तो भगवान परमात्मा तुकोबरायला प्राप्त झाला. तुकोबराय, तो देव तुम्हाला प्राप्त झाला, पण तो देव तुमच्या जवळ आहे अभंगाचे दिसले. संपुष्ट हृदय पेटी तुकोबराय म्हटले, संत महात्म्यांनी आम्हाला तो देव प्राप्त करून दिला, पण आम्ही त्याचा क्षेम होऊ देणार नाही. आपल्या परमार्थ क्षेत्रामध्ये योग आणि क्षेम ह्या दोन गोष्टीला खूप महत्त्वाचं आहे. योगक्षेम ज्याचे जाणे जड भारी, वाटतावे करी धरून. योगायोगाने जर एखाद्याला काही प्राप्त झालं, उदाहरणार्थ धर्माबाद मध्ये झोपडपट्टी नंबर 12, तिथल्या एका म्हातारीने 2 रुपयाची लॉटरी काढली. किती रुपयाची? 2 रुपयाची. 2 रुपयाची लॉटरी तुला कोटी रुपयाची लॉटरी काढली. सकाळ सकाळी नवरा बायको गेले आणि एका मोठ्या सुटकेस मध्ये 2 कोटी रुपये भरले आणि घरी आणून ठेवले. सहज दुपारी चोरांची मीटिंग बसली होती. चोर म्हणाले, आज हात पुढे मारायचे. बाजूला पेपर पडला होता. एकाने म्हटले, काही टेन्शन नाही, झोपडपट्टी नंबर 12 2 कोटी रुपये. दुसरं म्हटले, गप्प म्हणे 2 कोटी रुपये हाताला लागते. तिसरं म्हटले, शांत बस. ठीक दुपारी 12 वाजता झोपडपट्टी जवळ गेली. ते नवरा बायको अजून झोपले. नवऱ्याने सुटकेस म्हटले 2 बंडल काढले.
एक बायकोच्या हातात दिला, एक आपल्या हातामध्ये घेतला, थुका लावून मोजत. नवरा म्हटलं माझ्या 97 झाले, बायको म्हणली माझ्या 99 झाले. तुम्ही हे मोजायला तुम्ही चूक मोजायला, मी हे मोजतो तुम्ही ते मोजा. पुन्हा 98 किती वाजले? 12 वाजले. आणि 12 वाजता बाहेरून आवाज आला, कोण? आम्ही साहेब लोक दार काढला. दार काढल्याबरोबर त्याच्या डोक्याला पण दुखलं. कुठायत पैसे, कुठायत पैसे, मला 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 म्हणून मधून ती नाव, कोण होईल, कोण होईल, कोण काय करायचं? सासरा एकाने तिच्याकडे कुठायत पैसे, कुठायत पैसे, मला मला कोणते कोणते? लॉटरीची नाही, थोडी तर बघ हाय ते. कुठं आहे? मधल्या घरामध्ये 2 वाकडा काढून तिसऱ्या वाकड्याच्या खाली सुटकेस घेऊन तोंडातून जर शब्द काढला तर दोघाला एवढी तर बघ. अरे बापा म्हणली आम्ही 8 दिवस योगाने तिला लागली, पण त्याचा क्षेम झाला. या संत महात्म्यांनी आम्हाला भगवान परमात्मा प्राप्त करून दिला, पण आम्ही त्याचा क्षेम होऊ देणार नाही. त्याला आम्ही हृदय पेटीमध्ये ठेवणार. संपुष्टी हे हृदय पेटी करणे कोटी साठवून. त्या भगवान परमात्म्याला जनाबाईने साठवलं म्हणून. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल. जनाबाईने विठ्ठलाला हृदयामध्ये साठवलं म्हणायचं. संतांच्या संगतीने भगवान परमात्मा प्राप्त होतो. अनेक दिवसांचा ठेवा होता, म्हणून तो आम्हाला प्राप्त झाला. अभंगाच्या शेवटच्या
तो भगवान परमात्मा प्राप्त होतो, पण कुणाला? ज्याचा भाव शुद्ध आहे. शुद्ध भाव ज्याचा झाला दुरी नाही देव त्याला. ज्याचा भाव शुद्ध आहे त्याला भगवान परमात्मा प्राप्त होतो. चालू असणारा हरिनाम सप्ताह, चालू असणारा हा कार्यक्रम, या कार्यक्रमाला अतिशय उत्तम प्रकारे साथ दिल्याबद्दल श्री उमाटे सर यांचे मी मनस्वी आभार, व तसेच हरिभक्त पारायण विठ्ठल महाराज यांचे देखील मी मनस्वी आभार मानते, व तसेच विठ्ठल दादा हरिभक्त पारायण विठ्ठल दादा सलगरे यांचेही मी मनस्वी आभार मानते, व तसेच आमचे व्यंकट महाराज केशव महाराज क्षेमा असावी मी आधी तुम्हाला लक्ष दिले. हरिभक्त पारायण केशव महाराज व हरिभक्त पारायण राजू भैया, ओंकार भैया, संपूर्ण रात्री भजनी मंडळ, व तसेच आमच्या इकडे हरिभक्त पारायण मारुती दादा, हरिभक्त पारायण आमचे काका लोंढे काका, व हरिभक्त पारायण आमचे आजोबा, व तसेच संपूर्ण रात्री भजनी मंडळ, संपूर्ण सलगरा भजनी मंडळ, व तसेच इथे उपस्थित एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज तुम्ही इथे उपस्थित असल्याबद्दल आपण सर्वांचे देखील मी इथे मनस्वी आभार मानते. श्री रोकडेश्वर महाराजांच्या चरणी नतमस्तक करते. प्रदीप चंद्र लेखे व तसेच क्षमा असावी आमचे चिंतनवन महाराज देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रदीप चंद्र लेखे वरदिष्ण विश्ववंदित शहासन शिवशिष्य उद्रा भद्राय राजत छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज की, श्री रोकडेश्वर भगवान की. ज्या संत महात्म्यांच्या संगतीत तुकोबरायांना देव प्राप्त झाले ते संत महात्मे कोणते? ज्ञानेश्वरा साली दोन केशवपांच्या हरिभक्ती पारायण केशवपांच्या डोंगरवर त्यांना साथ करते हरिभक्ती पारायण व्यंकटराव येवले सलगर, त्यानंतर ध्रुपदाची चाल महिला भजनी मंडळ राहतो.
अतिशय सुंदर असे ऑपरेटर आमचे सुरेश भैया व तसेच चॅनल वाले दादा एसपी चॅनल यांचे देखील मी मनस्वी आभार मानते व तसेच
विठ्ठल जय जय विठ्ठल नारायण गाय निम्न तयासी जो या भेवणीच्या तिरेकट धरण्या करी पावले तर समती साजरी अंतर धरणी राहील तो या श्राचा काळ भक्तनावृत्ती पाळ खेळ हा लागावी सगळं तयाचे भाळ पयावरी जो या गोपाळाच्या मेळी खेळ खेळ वर्ण माळी तसा तळा निलाबळी राहे पातळी स्वामी माझा जो हा लावणी पुतळा जय जयांगी सकळ कळा जयाची गळा जयंती मला तया वेळा दंडवत जयाचे नाम पावनाशी लक्ष्मीची जयाची दासी जो हा पुतळाची सर्व भावताची तुकाशी ढाल माग देते
एक एक संप्रदाय निसिद्ध पाय मारून या तुका मनाचा उदार होय होते मोय संतान ऐका श्री महारुद्रेश्वर महाराज यात्रा महोत्सव निमित्त या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आपल्या रातोळी नगरीमध्ये सुरू आहे. या निमित्त आजची जी कीर्ती रूपी सेवा हरिभक्त परायण सौदेवीताई पाटील रातोळीकर यांच्या अमृततुल्य वाणीतून आपण आज कीर्तन सेवा ऐकलेली आहे. या अखंड हरिनाम सप्ताह निमित्त आजचे सकाळच्या अन्नदाते श्रीमान भुजंग मारुती पाटील रातोळीकर व सायंकाळच्या अन्नदाते श्री मारुती जयंतराव गोरे तसेच आज महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं होतं. श्रीमान व्यंकट संजय देशमुख यांच्यातर्फे आज या ठिकाणी भंडारा त्यांनी केलेला आहे. उद्याचे कीर्तनकार श्यामसुंदर महाराज गिरी आष्टीकर यांचं कीर्तन उद्या ठीक 8:30 वाजता होणार आहे. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव पंढरनाथ